राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू विलसचा, पहिला चेंडू आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि पहिला खेळाडू बाद गॉन. भरत थोडासा आलेला आहे परत, मात्र या ठिकाणी थोडा उशीर झाला. ज्या पद्धतीने त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा पहिल्यांदा जो स्टार्ट नव्हता, डबल माइंड झाले, दोघेही निघाले आणि त्यानंतर पहिला गडी बाद होतोय भरतच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज जे निश्चितपणे 50+, 55+ किंवा 60 असू शकतात, ज्या पद्धतीने त्यांचा खेळण्याचे एक अलग फिटनेस आपण पाहतोय. नरेंद्र आता नवीन बॅट्समन आले. पुढील बॅटर जो असेल तो स्क्वेअर लेग अंपायरच्या इथेच उभं राहायचं, ज्याचं नाव आहे, पुढील बॅटरचं नाव काय? आशिष. बघा हे देखील बंड्या बॉईज साठी खेळलेले आहे. MHB हा, नरेंद्र बॅट्समन सांगितलं मगाही सांगितलं नरेंद्र. फोर्स वन लाईव्ह युट्यूबला टाका, सर्च करा युट्यूबला. दोन नंतर एक स्ट्राईकला आता श्याम. या चेंडूला देखील पोल मात्र झेल डोक्यावरून निघून गेला. जबंदर डीपला खेळाडू फील्ड करतोय. एक धाव. या एका धावेने धाव संख्या आपण पुढे पाहतोय ती म्हणजेच एकूण 5. स्ट्राईकला नरेंद्र एक चांगल्या फॉर्म मध्ये, टच मध्ये पाहायला मिळतं. 2 स्ट्राईकला श्याम सावंत, खूप चांगली बॅटिंग श्याम देखील करतोय. विलास बॅकफुटला गेले, चेंडूला स्क्वेअर कट केलेला आहे. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धाव संख्या 6. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी चषक आपण पाहतोय. 50+ वर्षांवरील हे क्रिकेट स्पर्धेचं अटल खेल महोत्सव मधलं पहिलं वर्ष आहे. अटल खेल महोत्सव 2024. आदरणीय सन्माननीय संकल्पनाकार, संसदरत्न पुरस्कार माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला अटल खेल महोत्सव. आयोजक म्हणून देखील योगदान केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार उत्तर मुंबई पियुष गोयल साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी आपले योगदान दिलं. गोपाळ शेट्टी साहेबांनी उत्तर मुंबईच्या पूर्ण आपण उद्यान सम्राट, त्याचप्रमाणे जे जे समस्या परिसरातील आहेत त्या समस्यांचं निराकरण करत असताना संसदेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न ते यशस्वी झाले आणि खऱ्या अर्थाने शेट्टी साहेबांचं देखील विशेष कौतुक. गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बांधिलकी, एक जिव्हाळा, आपुलकी जपणारे व्यक्तिमत्व जे उत्तर मुंबईला लाभलं. आता मात्र डाव्या यष्टीवरचा चेंडू पाहिलं जात आहे की चेंडू या ठिकाणी वाईड आहे. वाईडला +2 धावा. गोलंदाज आलेला आहे ज्याचं नाव आहे नैनेश. नवीन गोलंदाज नैनेश संघासाठी आपण पाहत आहोत, जे षटक घेऊन आलेले आहेत. नैनेश बॉलर आलेला आहे. एकूण धाव संख्या आपण पाहतोय 8. दुसरं षटक सुरू आहे. नैनेशच्या पहिल्या चेंडूवर वाईडला प्लस आला.
अक्षत अक्षत तिकडे टोटल 8. राजेश कुळे नैनिश राऊंड विकेट. आता मात्र समोरच्या दिशेला रनआउटची संधी होती मात्र थ्रो काय लागू शकला नाही. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 9. आवाज कमी कर ना, मागे कोण आहे? माईक वर जातोय. धावसंख्या 9. एक गडी बाद. ओ बोल्ड. मध्ये राऊंड विकेट नैनेश गोलंदाजी करत होते. टप्पा पडल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त. दुसरा गडी बाद. आता नवीन फलंदाज बिपिन भाई. बिपिन नऊ. राऊंड विकेट. या ठिकाणी ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आणि रनआउट होऊ शकला नाही. मात्र एक धाव. चोरटी धाव मिळाली. MSB कॉलनी बंड बॉईज जर पाहिलं, बंड्या बॉईज भरत वाघेले आणि जो संघ तयार केला मनीष सावंत यांना आपण पाहिलं त्या पद्धतीने त्याचे योगदान या ठिकाणी त्या पद्धतीने आशिष नाही केलं. आनंद, आशिष, हवा, स्वतः संतोष बंड, त्यानंतर आपण पाहिलं तर बाबा, मंदार, मनीष, संपूर्ण टीम. आता मात्र उंच खेळलेला फटका श्यामने. एक धाव पूर्ण केली. आशिष त्या ठिकाणी येतोय. जोपर्यंत थ्रो येतोय 2 धावा पूर्ण. खूप चांगली बॅटिंग श्याम सावंत यांच्याकडून. SVIS पारेख नगर कांदिवलीच्या स्कूलमध्ये कार्यरत आहेत. मात्र आपल्या राजापूरसाठी देखील ते क्रिकेट खेळलेले आहेत. आणि आता श्याम सावंत या ठिकाणी क्रिकेट खेळतात. पोईसर ही त्यांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. खूप चांगलं क्रिकेट श्याम. आता मात्र पूल करायला गेले. पूर्ण मिस होतोय. थोडा जलद गतीने टाकला चेंडू नैनेशचा. ऑन द टोज ऑन द नोज म्हणतात त्याप्रमाणे परफ्यूम डिलिव्हरी बरोबर नाकाच्या जवळून गेली. मिस होतोय फटका. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. नाही आताचा डॉट आहे 1.5 ना. किती धावसंख्या किती इथे स्क्रीनवर वेगळं दिसतात, तिथे मी हे बघतोय मागापासून. धावसंख्या 13. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सरळ बॅटने ड्राईव्ह करायचं होतं मात्र एज लागून पलीकडे धावून काढायचं. लक्षात ठेवा मागे गेल्यानंतर जाळीला लागला, बॅनरला लागला. जर बॅनरच्या आतमध्ये गेला किंवा पलीकडे गेला तरच एक आहे, लक्षात घ्या. किती लांब मारा मागे सुपला जरी खेळला, उपला जरी गेला, सुपला तरी एकच. समोर तुम्हाला ते मिळतील षटकर चौकार. राम सावंत यांचे भाऊ श्याम सावंत. एक लेजंड टेनिस क्रिकेटर. त्या संघाने राहुल 11च्या संघात देखील आपलं प्रतिनिधित्व केलं. वेगवेगळ्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या. 1 ओव्हरमध्ये 2 धावांची गरज असताना देखील ज्याने डिफेंड केलेले असे दिग्गज गोलंदाज, संघाचे कॅप्टन. लेग ब्रेक कुठून फिरवलाय बघा बॉल. हीच ओळख आहे. आज दीपक शाह सरांची आठवण येते ज्या पद्धतीने नर्मदा अर्जुनसाठी त्यांनी गोलंदाजी केली. उदय नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जुने दिवस गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. पुढचा चेंडू. लेग ब्रेक. आता थोडासा टप्पा मागे ठेवला. खेळाडू बाद गॉन. ही ओळख आहे.
जुन्या खेळाडूंची ओळख, लेजंड क्रिकेटर, अनुभव, एक महान शिक्षक. झाला तर मात्र जाऊ नको नको जाऊ या ठिकाणी त्या दरम्यान थोडासा गोंधळ दोघांमध्ये. बॅग दे इकडे मला. हा द्या. नाही ते ह्यांची गणेश गणेश येतोय फलंदाज. बॉलर लेफ्ट आर्म, साईड आर्म आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि बाद. हरीश पाटील. आणि हरीश पाटीलची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. बाद. बोला बोला सर. बाई सांगा ना सत्कार. आदरणीय सन्मान्य डॉक्टर जयवंत केणी साहेब यांचा सत्कार आणि सन्मान मी टेनिस क्रिकेटचे एक दिग्गज खेळाडू गोलंदाज नर्मदा अर्जुन साठी ज्यांनी योगदान दिलं उदय नाईक सर यांच्या शुभ हस्ते MTNL साठी आणि पूर्ण भारतासाठी जर आपण पाहिलं तर इंटर निगम लिमिटेडच्या स्पर्धेमध्ये देखील खेळले लेदर क्रिकेट असे उदय नाईक सर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर जयवंत केणी सर यांचा सत्कार आणि सन्मान. अटल खेल महोत्सव या निमित्ताने आलेल्या मान्यवर डॉक्टर जयवंत केणी साहेब. गजानन वावीकर सरांचा सत्कार आणि सन्मान करायचा. वय वर्ष 75. किशोर केणी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गजानन वावीकर सरांचा सत्कार करायचा आहे. सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन वावीकर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी किशोर केणी आपणास विनंती करतोय. गजानन वावीकर सरांचा सत्कार आणि सन्मान आपण करायचा आहे. गजानन वावीकर सर आपण या ठिकाणी यायचं आहे. सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला
गजानन वावीकर सर, वय वर्ष 75, अजूनही क्रिकेट खेळतात, खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू, एक दिग्गज खेळाडू म्हणून त्यांची ओळख. यानंतर अण्णा गावडे सर यांचा देखील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. खजिनदार 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मुकेश भंडारी साहेब आपणास विनंती करतोय. पैसा जिमखाना अध्यक्ष, अटल खेल महोत्सव आयोजक, विश्वस्त कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आणि प्रमुख सल्लागार 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मुकेशभाई भंडारी यांच्या शुभ हस्ते अण्णा गावडे खजिनदार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. सर इकडे बघा, मुकेशभाई इकडे बघा, कॅमेरा चालू आहे. किशोर इकडे बघा. येस, हा सत्कार सन्मान आपण करत आहोत. स्क्रीनवर आपण पाहतोय सत्कार करत असताना मुकेशभाई भंडारी साहेब, अण्णा गावडे खजिनदार 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. धन्यवाद अण्णा गावडे साहेब. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक खालापूर तालुका अध्यक्ष नाना पाटील, गणेश नाना पाटील आपणास विनंती करतोय, आपला देखील सत्कार सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. खालापूर तालुका अध्यक्ष 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खालापूर तालुका अध्यक्ष गणेश नाना पाटील यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. या ठिकाणी उपस्थित गणेश नाना पाटील यांचा सत्कार 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन खालापूर तालुका. गणेशजी इकडे पहा थोडं स्क्रीन. येस, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहत आहोत हा सत्कार सन्मान होतोय. धन्यवाद. चषक 2025 आयोजन दिनांक 19 रविवार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 50,000 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 30,000. आयोजक उमेश देसाई, ओमकार परब, विनीत खानदेशी, गोटू गोरेगाव प्रबोधनच्या क्रीडानगरीमध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओमकार 11 आयोजित आशिष यादव स्मृती चषक 2025 रविवार दिनांक 19 जानेवारी. ज्या संघांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल त्यांनी ओमकार, उमेश आणि विनीत यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेचं पारितोषिक आहे 50,000, द्वितीय पारितोषिक 30,000 आणि स्पर्धेचं ठिकाण आहे प्रबोधन क्रीडा भवन गोरेगाव. त्याचप्रमाणे निवृत्ती आव्हाड साहेब यांचा देखील सत्कार आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. अटल खेल महोत्सवाच्या निमित्ताने आपण पाहिलेलं आहे, ज्या वेळेस यांची उपस्थिती आपण टर्फ क्रिकेट, कबड्डी स्पर्धा, ओरम क्रिकेट, आज 50+ क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत निवृत्तीजी. आणि जे खेळाडू आलेले आहेत त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर लंच देखील आहे. अजूनही आपण नाश्ता केला नसाल, जे खेळाडू या ठिकाणी आलेत, तुम्हाला विनंती करतोय आपण नाश्ता करून घ्या. आमच्या या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हा सत्कार सन्मान 50+ क्रिकेट स्पर्धा अटल खेल महोत्सव स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद. टीके कोरंगळे सर.
धन्यवाद. अजून 3-4 मॅच. जी भाई यांचं देखील हार्दिक स्वागत. धर्मेश भाई, धर्मेंद्रजी उर्फ जी भाई, नेहमीच आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं योगदान. जी भाई यांचं चारकोप असेल, सचिन तेंडुलकर जिमखाना असेल, या ठिकाणी पैसे जिमखाना या ठिकाणी देखील जे योगदान आपण पाहिलेलं आहे. राजू पाटील सरांबद्दल म्हटलं तर यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, त्याचप्रमाणे आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारचा समतोल संघ तयार केलेला आहे. ज्या संघामध्ये चांगले बॉलर बॅट्समन आहेत, त्याच प्रकारचे गोलंदाज देखील आहेत, फिल्डर आहेत, आणि हरीश पाटील सारखा खेळाडू एक हुकमाचा एक स्ट्राईकला मॅन फ्रॉम मालवणी मड मधून मालवणी आपण पाहिलं एक वेगळ्या प्रकारचा प्रवास त्यांचा. उत्कृष्ट विकेट किपर. आणि त्यांच्या आपण जर उमेदीच्या काळात पाहिलं, तारुण्यात असताना म्हणजेच युवा असताना, त्यावेळेस अशा प्रकारचे विकेट किपिंग बॅटर म्हणून आपण पाहिलं तर आपल्या परिसरामधला एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची ओळख. असे नॉन स्ट्राईकला आहेत हरीश पाटील. पुढचा चेंडू रामचंद्र गावडे पुढे सरसावत चेंडूला खेळून काढलेला आहे समोरच्या दिशेला. खेळाडू जिथे नाही आहे, मात्र जोपर्यंत नरेंद्र पोहोचतील चेंडू सीमा पार, चौकार. एक वेगळं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, ज्या प्रकारची फिल्डिंग लावलेली आहे. आणि या चौकाराने धाव संख्या एकूण पुढे सरकते 6. बॉल झालेले आहेत 3. धावांची गरज सामना जिंकण्यासाठी एकूण 20. या अगोदर देखील आपण 20चं टार्गेट पाहिलं. आता आगरी कोळी संघ, हे आवाज बंद करे. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. हरीश थोडे पुढे गेले जास्त, त्यामुळे कॉल दिला होता राजू पाटील सरांनी, मात्र माहित नव्हतं की पुढे एक्झॅक्टली त्या ठिकाणी गेले. त्या दरम्यान एक धाव, धाव संख्या 7. 2 चेंडू शिल्लक. राईट मोर द विकेट. शॉर्ट चेंडू फुल केलाय. श्याम येतोय, वन बाउंड चेंडू सीमा पार. हा येतोय खणखणीत दणदणीत, चौकार. त्या गाडीच्या टायरच्या इथेच बघा बॉल आहे तो अडकलाय. आणि हा चौकार, या चौकारने धाव संख्या पुढे सरकते 11. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 0.5 बॉल्स 11. 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जगदीश भंडारी आमचे या ठिकाणी स्कोरर सांगतात. कॅमेरामॅन जे फोटोग्राफर या ठिकाणी आहेत. झेल होणार आशिष, मात्र बॉल डिक्लेअर मध्ये आहे पलीकडे. धाव संख्या 12. बॉल द्या बॉल. मगाचा बॉल जे जुने बॉल आतमध्ये असतील ते इकडे पाठवा, जेणेकरून येस इकडे बॉल आहेत बघा. बॉल द्या बॉल द्या लवकर. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 12. 8 धावांची गरज. दुसरी ओव्हर टाकायला कोण येतोय? बॉलर शेखर येतोय, दीपक येतोय, बिपिन भाई येतात. कोण येतात? शेखर येत आहेत, शेखर पाटील. डॉक्टर साहेब देखील आहेत बघा. एवढे अनुभवी खेळाडू तुमच्याकडे आहेत. एक लेजंड क्रिकेटर ज्याला म्हणू शकता. क्रिकेट खेळताना बघा टाळ्या वाजताय, जोरदार टाळ्या हो द्या. वय वर्ष 72. कमलजीत, राजू पंडित, अक्षत केणी, जी भाई, राजू पंडित, सर्व खेळाडू बघा जोरदार टाळ्या वाजताय. मुकेश भाई भंडारी देखील त्या. जी भाई हार्दिक स्वागत. त्यानंतर संदीप आलेला आहे, सँडी बंडा. गणेश बारे सर आपलं हार्दिक स्वागत. राजेश भट सर, महेश राऊत, अटल खेल महोत्सवचे आयोजक, खेल महोत्सव कोऑर्डिनेटर गणेश बारे यांचं देखील हार्दिक स्वागत. दुसरा सामना सुरू आहे. महेश राऊत साहेबांना सांगू इच्छितो राजेश भट आणि गणेश बारे जे या ठिकाणी उपस्थित आहेत. मुकेश भंडारी साहेब जे प्रमुख सल्लागार आपण पाहतोय 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे आयोजक या स्पर्धेचे गणेश बारे, राजेश भट, महेश राऊत यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्ट्राईकला आहेत राजू पाटील सर आणि गोलंदाजी करते वय वर्ष 72 जयवंत केणी. बघा 1-2 स्टेपवर एक आणि ही गोलंदाजी लेग स्पिन ज्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू. फिटनेस काय असतो वेगवेगळ्या माध्यमातून, ज्या ठिकाणी कोळी आगरी एकता समाज मंडळ असेल या माध्यमातून त्यांचे चिरंजीव आणि यांनी मेडिकल फ्री कॅम्प आपण पाहिलेले आहेत आदिवासी पाड्यामध्ये जाऊन देखील. आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट नेहमी 1 स्टेप बघा. 1-1-2
आणि आता मात्र या चेंडूला दाबून खेळून काढलेला आहे चेंडू ते डीपला श्याम सावंत यांच्याकडे. ओ बॅकअपला खेळाडू आहेत, भरत त्या ठिकाणी आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे 7. यानंतर विनंती करेन मी पुढील संघाला आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. ज्या संघाचा टॉस आपण करणार आहोत. पुढचा चेंडू, हो क्या बात आहे, हुक करायला टप्पा पडल्यानंतर बाउन्स. म्हणजे बॅट्समनला ज्या पद्धतीने जागेवरून एक वन स्टेप बॉल ज्याला म्हणतात, आपण असे काही मोजके खेळाडू पाहिलेले आहेत जे वन स्टेप बॉलिंग करणारे. गोलंदाजीसाठी सज्ज पुन्हा एकदा डॉक्टर जयवंत केणी. पुढील मॅच लगेच खेळवायचे. आपण यायचं आहे, चेंडूला खेळून काढलेला आहे चेंडू 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या टोटल 18. 2 धावांची गरज. कॅप्टन बोरिवली बॉईज, बोरिवली आपणास विनंती करते सुभाष कोल्हापते सर, त्वरित टॉस साठी यायचंय. पुढील सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. आज 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस. सर्वांना विनंती आहे, ज्यांचा नाश्ता बाकी आहे नाश्ता करून घ्या. यानंतर लंच देखील आहे, आपल्या जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळचा अल्पोपहार नाश्ता जे जे संघ आता आलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण करून घ्यायचा नाश्ता चहा. दुपारी देखील जेवण या ठिकाणी आलेलं आहे ते देखील आपण आता स्टार्ट करणार आहोत. लंचची देखील व्यवस्था आहे. अटल खेल महोत्सव 2024 या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. 25 डिसेंबरला ही स्पर्धा झाली. कबड्डी, टर्फ क्रिकेट, उत्तर मुंबई आपण संघ पाहिले आणि आता या चेंडूला खेळून काढलेला आहे. डिक्लेअर मध्ये आहे एक धाव. धाव संख्या 20 झालेल्या आहेत 20. अशा प्रकारे विजयी संघ हार्दिक अभिनंदन. मी आगरी कोळी ब भाईंदर संघाला विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं. इथे राजू पाटील सर, आपण या मॅच मध्ये बिपिन भाई यांना पाहिलं, शेखर पाटील खेळले, नरेंद्र होते, श्याम सावंत यांनी खूप छान बॅटिंग केली. संघाला 19 पर्यंत लक्ष दिलं. आणि आगरी कोळी भाईंदर ब हा संघ देखील एक जबरदस्त संघ आहे. ज्या संघामध्ये किशोर पाटील, हरीश पाटील, राजू पाटील सारखे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला आपण नितीन घोरपडे डॉन यांचा संघ पाहतोय. सुभाष कोल्हापते सर यांचा संघ, दिनेश पंधेरे सारखा खेळाडू त्या संघामध्ये आहे.